मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता आम्ही निघालोय आमच्या घराच्या इथून. आज आम्ही 1 डे ट्रिप टू सातारा करणार आहोत. संध्याकाळपर्यंत किंवा मे बी रात्री 9-10 पर्यंत आम्ही रिटर्न येऊ. आणि जर वाटेत काही छान छान व्ह्यूज दिसले तर तुम्हालाही दाखवू. त्या दिवशी जेव्हा आम्ही हा रस्त्याने गेलो तेव्हा अंधार होता, रात्र होती ना. आज तुम्हाला मी दाखवेन हा रस्ता, सासवड घाट वगैरे. आणि आता ॲज युजल आम्ही पहिलं जाणार शेल पेट्रोल पंपला, तिथे रिफ्यूल करणार आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार. मस्त सकाळ झालेली आहे. सकाळचे 6:20 झालेले आहेत आता. 6:20 मस्त उजाडलेलं आहे आता. शेल पेट्रोल पंप इथून एक हार्डली 5 मिनिट्सवरती आहे आमच्या घरापासून. मग तिथून रिफ्यूल करून पुढे निघायचं. हे आमचं नेहमीचं रिच्युअल आहे. निघायच्या वेळेस शेल पेट्रोल पंपला रिफ्यूल करा आणि मग पुढे निघा. कुठलीही ट्रिप असो आम्ही तिथेच रिफ्यूल करतो आणि निघतो. तिथे थोडा आम्ही युजली शेल पॉवर यूज करतो आणि त्याचा ॲज कम्पेअर्ड टू नॉर्मल HP चं पॉवर किंवा काय ते दुसरे काय असतात रे, XP 100 पॉवर, त्याच्यापेक्षा ना याचं चांगला मायलेज आहे शेलच्या पॉवरचं. त्यामुळे आम्ही तेच यूज करतो. बघू जोपर्यंत भेटतंय तोपर्यंत. नंतर तर काय E20 E30 आहेच आपल्या आयुष्यात. चलो लेट्स सी वेट शेल पेटस्थानी लेक दिसतो खाली. आपण आता काय थांबणार नाही आहोत बघायला. आणि अख्खं पुणे शहर दिसतं आपलं या पॉईंटवर. आणि ही आहे इकडे विठ्ठलांची मूर्ती, जर तुम्हाला दिसत असेल तर. ही विठ्ठलांची मूर्ती. आणि हा आहे इकडे सासवड. सो आम्ही आता सातारामध्ये एंट्री करत आहोत. इथून खालून एक राईड घेणार. समोर तुम्हाला सातारा शहर दिसत असेल. राईट सिन्स आम्हाला सुपनेकरला जायचं त्यामुळे आम्ही इथून आत जातोय. पुढून पण जाता आलं असतं बॉम्बे रेस्टॉरंटच्या इथून. बट आम्ही म्हटलं चला इकडून जाऊया. येताना तसंही तिकडून यायचंच आहे. The feeling we get after reaching this point is just different. हा आहे साताराचा निसर्ग. अजिंक्य तारा. आणि इकडे राईटला ना हा राजेंचा बंगला आहे, राजे भोसले यांचा. इकडे राईटला आहे. आणि इकडे आता हा डायरेक्ट रस्ता इथे सुपनेकर आहे. लेफ्टला इकडे सुपनेकर आहे. आम्ही आता साताऱ्यात उतरलो. इकडे हा जो रस्ता नाही, इकडे हा राजवाडा, इकडे सुपनेकर. आणि आम्ही इकडून असे सुपनेकरच्या स्ट्रेट गल्लीतून इकडे जातो. तर आम्हालाही त्या शॉपचं नाव आठवत नाहीये, त्या आउटलेटचं. बघूया, तिथे गेल्या होते तुम्हाला मी शूट करून दाखवते. बट हा असा रस्ता आहे. इकडे तुम्ही कुठेही गाडी तुम्हाला जिथे पार्क करायला जागा भेटेल ना तिथे पार्क करा गाडी. आम्ही पण अशीच केलेली आहे पार्किंग. हे आहे चंद्रविलास, तिथे जायचं आहे आपलं. नावच आठवत नव्हतं. आम्ही एकदाच आलेलो बिकॉज आता सेकंड टाइम येतो. स्टार्टिंगलाच त्यांनी बघा बाहेर गुलाबजामुन वगैरे लावले. चंद्रविलास. हे आहे वडा सांबार. त्याच्यावर त्यांनी पाव पण दिले. माहित नाही लास्ट टाइम पण दिलेला. आम्ही यावेळेस पण त्यांना सांगायला विसरलो की पाव देऊ नका. आणि ही आहे पुरी भाजी. सो लेट्स एन्जॉय. हा आहे चंद्रविलास. तिथे आम्ही खाऊन आता निघालेलो आहोत. आम्ही आता परत हे बघा इथे मोती चौकात आलो. आणि इकडे हा राईटला रस्ता जातो राजवाडा.
आणि इकडे हा खाली जातो मुळा चावडा किंवा ITI म्हणा, ITI ऑफ सातारा. तिकडून खालूनच चालू आहे. तुळजाराम मोदी हे आहे आमचं सुंदर सातारा. खूप मज्जा आली, खूप मस्त होतं. चहा पण छान होता त्यांचा. पण आय वुड सजेस्ट तुम्ही याल तर चहा हाफ घ्या, फुल घेऊ नका. फुल खूप मोठा आहे. आम्ही एक हाफ आणि एक फुल घेतलेला. सो हाफवाली क्वांटिटी बरोबर, फुल खूप आहे. आता शॉप्स ओपन होत आहेत हळूहळू. इकडे हा राईट येवतेश्वर आहे ना आता. आता ही जी बस जाते ना इकडे राईटला, दिसतीये का तुम्हाला? हा, ही जी बस राईटला जी जाते ना, तो कास पठार येवतेश्वर तो वाला रस्ता आहे. आणि ज्यांना बामणोलीला जायचं आहे तेही तापोळा इकडून जाऊ शकतात राईटने. आणि हा आहे आमचा टनल. तर हा क्रॉस करून आम्ही लेफ्टला जाणार गणपती मंदिराच्या कडे. आणि राईटला गेलो तर आमचं गाव. इकडून पण आमचं गाव तसं बरंच लांब आहे. म्हणजे जवळजवळ एक तासभर लागेल, 45 मिनिट्स तरी लागतील. हा आहे खिंडीतील गणपती. तिथे आम्ही आलोय दर्शनाला. अशा थोड्या थोड्या स्टेप्स आहेत तिथे. आम्ही घरातूनच येताना नारळ घेऊन आलोय. म्हटलं एवढ्या सकाळी ते शॉप्स ओपन असतील की नाही साताऱ्यात, कारण की आधी आमचा निघायचा 6चा प्लॅन होता, म्हणून आम्ही घेऊन आलेलो. आणि ते राईटला ना पिकॉक नाही सॉरी डक्स आहेत, डक्स, ससे आणि आहे अजून थोडंफार पण काय काय. आणि खूप सिनिक पार्क आहे खाली. खाली अशा स्टेप्स उतरून परत गेलात ना तर एक दत्ताचं मंदिर पण आहे खाली. पण आता आम्ही तिथे काही जाणार नाही आहोत. आम्ही फक्त गणपती मंदिरातून दर्शन घेऊन निघणार लगेच, कुठेच नाही थांबणार. कारण की ऑलरेडी आम्ही लेट आहोत आणि आज आमचं 1 डे रिटर्न आहे ना. जर आम्ही राहायला आलो असतो ना तर आम्ही टाइमपास करत करत पोचलो असतो वरती. बट आज टाइमपासला वेळ नाही आहे आपल्याला. थोडा पाऊस पण नाही आहे साताऱ्यात, थोडा थोडाच पडतोय. हे मंदिर तुम्हाला समोर दिसतंय. मंदिर आहे जे कौलारू आहे ना, ते मंदिर आहे. पाय जपून टाकावे लागतात, पावसामुळे थोडं स्लिपरी आहे. हे बघा इकडे डक्स वगैरे आहेत ह्या साईडला. इथे हनुमानाचं पण मंदिर आहे. आणि तिकडे त्या बाजूला ते ग्रीन, हे बघा एक ग्रीन शेड आहे ना इथे, हे ग्रीन शेड. इथे सगळ्या जाळी जाळीमध्ये त्या डक्स आहेत, ससे आहेत. डक्स तर त्यांनी बाहेर काढलेत आता, हे बघ. आता ससा पण दिसतोय, हा बघा. हा बघा, हा इथे ससा पण आहे. दिसत असेल तुम्हाला त्याच्या डकच्या पाठच्या साईडला. अजून एक ससे आतमध्ये. आणि पक्षी पण येतात तिथे, लव्हबर्ड्स वगैरे पण येतात केकच्या आतमध्ये. बघूया चला आता आपण आधी मंदिरात जाऊया. हे आहे मंदिर. इथेच इथे चप्पल स्टँड दिलं, तिथे चप्पल काढायचं आणि आपण जायचं मंदिरात. चला आता मी दर्शन घेते आणि मग बोलते. हे असं मंदिर आहे. हा कळस, इथून पण एंट्री आहे, तिकडून पण एंट्री आहे आणि इकडून अशी समोरून पण एक एंट्री आहे. तिकडे चप्पल काढल्यात आम्ही ह्या साईडला. आणि जसं मी तुम्हाला म्हणालेले, इकडे अजून अशा स्टेप्स उतरून खाली गेलं ना की इकडे एक दत्ताचं टेम्पल आहे आणि महादेवांचं पण टेम्पल आहे. थोडं चालावं लागतं पायऱ्या, म्हणून आम्ही आता जात नाही आहोत तिकडे. हे बघा इकडे असं आहे खाली. हे बघा इथे लिहिलंय पण, हां इथे लिहिलंय पण पूर्णेश्वर टेम्पल आणि दत्ता मंदिर, हे आहे सगळं खाली. आणि इकडे हे असं आहे. ते बघा डक्सचा आवाज येतोय का? स्वतः ह्या एवढ्या स्टेप्स चढून परत आपल्याला वरती जायचंय. आणि इथे हनुमानाचं मंदिर, इथूनच नमस्कार करतो, तर खाली नाही उतरत मी परत.
श्री हनुमते नमः. हे बघा इथे डक्स, परत डक्स बघा. पाऊस नसताना, चिखल नसताना आता मी गेली असते इकडे खाली, खूपच हे होतं त्यामुळे. सो चल लेट्स गो. हे बघा ह्या अशा स्टेप्स आहेत जास्त. आता राईट येईल, आमचा राईट येईल, इथून आम्ही राईट घेणार आणि स्ट्रेट जो रस्ता जातो तो सज्जनगड, ठोसेगड, चाळकेवाडी इकडे जातो. सरळ जाणारा रोड आहे. सो दिस इज द स्ट्रेट रोड टू सज्जनगड आणि आम्ही इथून राईट मारणार आहोत. आजोबांचं लक्ष कुठे होतं बापरे, त्या काय रे बापरे, लोक कशीही गाडी चालवतात खरंच, काहीच ते सिरियसली घेत नाही. आणि हे आहे आमच्या गावाकडचा हा रस्ता. आता तुम्हाला पुढे कुठे सिनिक येईल ना, मी तिकडे दाखवते. माझी बॅटरी पण लो झाली आहे, तर आता चार्ज करून घेते. इकडे बघा हा व्ह्यू किती शांत आहे, पीसफुल. इकडे आता थोड्या वेळाने मी तुम्हाला सांगते कुठपर्यंत इथे आहे नेटवर्क. जसे जसे वरती जातो ना, आणि आमचं गाव पण दाखवेल मी तुम्हाला. हा इथून पण एक सज्जनगडला जायला रस्ता आहे, परळी फाटा म्हणतात ना याला, परळी फाटा. तिथून पण जाऊ शकता तुम्ही. म्हणजे आम्ही जर वरतून येत असू ना आमच्या गावाकडून, तर आम्ही हा साईडने जातो. चा पहाड आहे ना हा वाला, हा समोरचा पहाड जो दिसतोय तिकडे, ते जे तुम्हाला छोटी छोटी घरं माहित नाही, कॅमेऱ्यात नाही दिसत तेवढं, तो कासवाला डोंगर आहे, तिकडे कास आहे. आमच्या गावातून पण आम्ही कासला वरती चालत जाऊ शकतो. जरा वेळ लागतो, पण आधीच्या काही ना लोक ट्रेकला जायचे तिकडे, मुलं. आता पण जात असतील, पण आधी भरपूर जायचे. तेव्हा तर एवढ्या इकडे गव्हर्नमेंट बसेस नव्हत्या ना, एसटी लालपरी एवढ्या नव्हत्या, आणि रस्ता पण नव्हता. इनफॅक्ट हा रस्ता आत्ता झालेला आहे. जेव्हा माझं लग्न झालं ना तेव्हा पण हा रस्ता नव्हता. मला तर एकदम असं कुठेतरी असं एकदमच असं काय बोलतात, एकदमच रिमोट प्लेस मध्ये आल्यासारखं. हे बघा किती सुंदर दिसतं, बघा काय व्ह्यू आहे. जेव्हा आमचं लग्न झालेलं ना तेव्हा मी पहिल्यांदा, तेव्हा तर मला असं वाटलं बाई कुठे आलीये मी. ती गाडी नुसती हलत होती, जरा सुद्धा रस्ता चांगला, पावसाळ्यावरतो. त्याच्यानंतर मी लॉकडाऊन मध्ये आले, बापरे. अँड टू माय सरप्राईज तेव्हा मला खूप आवडलं हे. म्हणजे फर्स्ट व्ह्यू मध्ये मला हे गाव असं वाटलं, या कुठे खेड्यात आली आहे मी. हा बघा हे आहे कास. हा रस्ता पण जातो धरणाला. थांबव जरा, हे आहे धरण. हा रस्ता इकडे, हा इथे रस्ता असा धरणाला जातो, तो मागून येतो तो यांच्यावर, तिथे आपल्याला लावून असं आहे. आणि ते पलीकडे तिकडे कनेक्ट पण झालेलं आहे. ते त्या बाजूला जो ठोसेगड साईडचा डोंगर आहेत ना, तिकडे ते कनेक्ट झालं. हे असंच आहे, जर गावं आलीत ना तरच असं साईडला घरं वगैरे दिसतील. ती पण आता लोक ना रस्त्याला घरं बांधायला लागलेत, नाहीतर आधी नव्हती. आधी सगळी अशी खालच्या साईडला ऍक्च्युअली बॅक वॉटर्स आहे. साईडला पण इकडून पण एकदा दाखव. बघा हे असं खरं नाही उतरली खाली, खाली चिकन होतं त्यामुळे उतरली नाही. खूप जाऊया आपण, लेट पण होती. कुठे एसटी आली, ही आमच्या गावाकडून आली आहे एसटी. अरे सुद्धा चांगली वाली लालपरी दिली आहे रे आपल्याला. ही आमच्या गावातून आली. असं आमच्या गावात म्हणजे ज्या गावात आम्ही आता सध्या राहतोय ना, तिथे मुक्कामी असतात एसट्या. जी रात्री जाते ना ती मग सकाळी रात्री तिथेच थांबते आणि सकाळी निघते तिथून 6ला वगैरे निघत असेल काहीतरी, 6-7. म्हणजे ती सकाळी खाली यायला आणि रात्री ती वरती जायला, ही कन्फर्म एसटी. पण मधल्या एसट्या ज्या आहेत ठरलेल्या त्या येतील नाही येतील त्याचा काही भरोसा नसतो.
हे असं आहे. आपण शॉर्टकट नाही नको जायला, आपण पुढूनच पाणी असेल. अजून एक छोटा शॉर्टकट लागतो आमच्या गावाकडे जायला, जे मधले 4-5 गावांना स्किप करतो, पण तो ओढ्यातून जातो तो रस्ता. तर पावसाळ्यात मे बी तिथे पाणी असू शकतं, नाहीतर अजून आमचा ना एक 15-20 मिनिटं आमची वाचतात त्या ह्याच्यात. बट आता आज नाही आम्ही ती रिस्क घेणार. आता आम्ही जाऊ असेच नेहमी नॉर्मल रस्त्याने, नो शॉर्टकट. जेव्हा आम्ही लॉकडाऊनमध्ये आलेलो ना गावी, तेव्हा आम्हाला रस्त्याने ससे, मोर, लांडोर, परत सरपटणारा प्राणी आणि अजून काय दिसलेलं रे, ते कोंबड्या असतात ना जंगल. हा आहे असा व्ह्यू. आता थोडं क्लाउडी असल्यामुळे ना क्लिअर नाही आहे, पण आम्ही ना जेव्हा पाऊस नसतो ना तेव्हा आम्ही असे खाली जातो. इथून हा रस्ता आहे ना, इथून असे आम्ही खाली जातो. मस्त तिथे शेवटपर्यंत जे दिसतंय नाही बघा, हे इथपर्यंत आम्ही गेलेलो आहोत. आज पण गेलो असतो, बट आज खूप वेळ कमी आहे आमच्याकडे. आम्हाला लवकर यायचं, रिटर्न पण निघायचं आहे ना. हा असा व्ह्यू आहे. आणि हे असंच हे बॅकवॉटर ना शेवटपर्यंत आमच्या गावापर्यंत. आता ह्या पाण्यामुळेच आमची जमिनी पण गेल्या बॅकवॉटर हाऊस. किती सुंदर आहे व्ह्यू. असा एकदम लँडस्केप व्ह्यू आहे हा. नेक्स्ट टाइम आपण नक्की जाऊ तिथे खाली. मस्त आहे ना. खूप सुंदर आहे बघा. एकच एसटी ती गेली हा तेवढी खाली. कितीची असेल, 9ची वगैरे असेल ती. हा 9ची असेल. गाड्यांचा खूप इथे प्रॉब्लेम आहे. झाड बघा वडाचं, त्याचं समोर ते झाड बघा किती छान वाटतंय. आम्ही चाललोय घरी आमच्या. आमच्याकडे भरपूर निलगिरीची झाड आहेत, भरपूर. रस्त्याला भरपूर निलगिरीज दिसतात, त्यामुळे असं सॉर्ट ऑफ हे मिनी उटीच वाटतं. कसलं दिसतंय सुंदर. जसं गाव क्रॉस होतं ना, परत सिनिक रूट चालू होतो. गाव आलं ना की जरासं तिथे थोडंसं इम्पॅक्ट होतो व्ह्यूला. ते पण मी बोलली ना, आता रस्त्याकडे सगळी घरं बांधा. आधी आत घरं असायची सगळ्यांची. वरती झरे आहेत छोटे छोटे, दिसत आहेत का तुला? शॉर्टकट रूट आहे इथून, पण इथून आम्ही जाणार नाही. आता येतोय का तो? आता येईल. मस्त छोटे 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 झरे दिसत आहेत. हे बघा कसलं घनदाट झाडी आमच्या इथे. शॉर्टकट आहे. हा बघा, हा इकडे खाली गेलाय ना, हा तो शॉर्टकट आहे. बट आम्ही नाही जाणार तिथून. तिथून गेलो असतो ही 4-5 गावं स्किप झाली असती. आहे इथे काही पाणी नाहीये. ब्रिजवरून गेलो असतो, दिसतंय पण नको. जाऊ दे. तिथे माणसं वगैरे पण धबधबा मला दिसत आहेत धबधबे, पण कॅमेरामध्ये नाही कॅप्चर होतात. मे बी इथून दिसतोय. मी 2 वरती ठेवलंय. दिसतोय का तुम्हाला धबधबा? हलकासा थोडासा दिसतो. क्लाउडी असल्यामुळे ना, जरी ऊन असतं ना तरी मे बी दिसले असतं. इकडे ना सगळ्या जेवढे आहे ते डोंगर दिसत आहेत ना, तिथून धबधबे वाहता येतच खाली. इकडे पण भरपूर मोर दिसतात वरती, आणि रस्त्याला पण दिसतात मला अशी स्पेसिफिकली वरती. आता ती सिन्स माणसांची थोडी जास्त काउंट वाढलाय ना, त्यामुळे ते वरती जायला लागले. तर आधी इकडे रस्त्याला असायचे, तसे क्रॉस करताना वगैरे रस्ता दिसायचे. म्हणजे एक टाइमला 15-20 मोरं तुम्ही बघू शकता. एवढी मोरं दिसतात ऍट अ टाइम तुमच्या आजूबाजूला. काय व्ह्यू आहे इकडे. एकच ती एसटी गेली आहे तेवढी. आता अजून काही दिसत नाही ना. आपल्या मागून कुठली एसटी आलेली आहे. हा बघा, हा व्ह्यू बघा. लुक ॲट. हे आहे असं आमचं बॅकवॉटर.
तरी यावेळेस पाणी कमी आहे, अजून जास्त पाणी असतं नाही तर. हे आलं ना आपलं गाव. हे आहे आमचं गाव, बट आम्ही इथे नाही राहत. आम्ही वरच्या गावात राहतो. सुंदर गाव, सर्वात मोठं गाव आमचं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं. घरं पण आमच्याच गावात जास्त आहेत. सुंदर सुंदर गाव. इकडे आमचा खाली एक ऑल टाइम फेवरेट स्पॉट आहे जायचा. आता आम्ही जाऊ की नाही माहित नाही. इथे थांबून एकदा फोटो काढूया. की आम्ही उन्हाळ्यात पण थांबतो, पावसाळ्यात पण थांबतो, हिवाळ्यात पण थांबतो, आणि दरवेळी एक वेगळा व्ह्यू असतो. हा बघा. हा व्ह्यू. Charging off. असंच या रस्त्याने इथून खाली गेलं ना, ह्या रस्त्याने असं इथून खाली गेलं ना, तुम्ही पाण्यापर्यंत जाऊ शकता. आम्ही जातो उन्हाळ्यात जेव्हा आम्ही येतो ना गावाला, तेव्हा आम्ही जातो. हिवाळ्यात पण जातो. इनफॅक्ट आता पावसात चिक्कल आहे थोडासा. बघा, चिक्कल असल्यामुळे ना नाही जाते मी खाली, आणि आज युजल उशीर होतो. इतकं सुंदर. इथे येऊन आम्ही ना सकाळच्या मॉर्निंग वॉकला येतो, आणि इथे येऊन या टेकावर, आम्ही याला टेक म्हणतो, या टेकावर येऊन आम्ही इथे बसतो. आमचं गाव, ही घरं दिसत आहेत ना, हे आमचं गाव आहे. असा हा व्ह्यू आहे. इतका सुंदर. आणि इकडून इकडून असे चढत चढत ना कासला जाता येतं वरती. हा असा रस्ता बघा. हा रस्ता पण आधी असा नव्हता. हे सगळं आत्ता झालेलं आहे. एवढा चांगला रस्ता नव्हता आमच्याकडे. हे जेव्हा आता इलेक्शन होतं ना मागे, त्या दरम्यान हा रस्ता सुधारवला गेलेला आहे. इथे पण केवढं जंगल आहे, झाडी झाडी सगळी, फक्त झाडी आहेत. इथे पण भरपूर मोर आहेत ह्या एरियात. वानरं, माकडं हे पण भरपूर आहेत आमच्याकडे. काही शेतात राहू देत नाहीत. रानडुकरं, गवे, बिबटे. बिबटे तर कुत्र्यांना वगैरे उचलून नेत आहेत. कोंबड्या, कुत्र्या, रिस्की झालंय खूप. बघा आहे ना झाड, बघा आता किती छान दिसत आहेत वरची. आणि ऊन पडल्यामुळे ना अजून जास्त क्लिअर यावे लागलेत. आणि हा समोरचा डोंगर आहे ना, हा इकडे भरपूर असे पाण्याचे झरे वाहत असतात. आता एखाद दुसरेच आहेत, नाही आहेत एवढे. नाहीतर गेल्या वेळेस जेव्हा मी बोलली ना 2 वर्षापूर्वी 21-23 मध्ये आलेली मी, इतके झरे होते, इतके झरे होते. काही नाही दिसत ह्या वेळेला. झालं आता आमचं शेवटचं गाव आहे. इथं पलीकडला दिसतंय ते एक गाव आहे, आणि आमचं इकडे राईटला आहे आमचं गाव. सो दिस इज द व्ह्यू. आम्ही इथे वरती आलोय आमच्या घराच्या. आमच्याकडे ह्याला काय बोलतात, खळ. आम्ही आमच्या खळ्यात आलेलो आहे. हे आहे आमचं खळ. तुम्हाला 0.5 दाखवते. हे आमचं खळ आहे. हे जेवढं ग्रीन घास दिसते ना, गवत हे अख्खं आमचं खळ आहे. आणि खाली आमचं घर आहे. इथून हे आम्ही लाकडं ठेवलेत. इकडे अशी बांबूची झाड आहेत. काय कळकाट आहे इकडे. हे मेस्काट आहे. माझ्या इकडे याला कळकाट म्हणतात, यांच्याकडे मेस्काट म्हणतात. इकडून पण असं वरती जाऊ शकतो बघा. इथून असं वरती जायला आहे रस्ता, बट मी एवढं ॲडव्हेंचर करणार नाही आता, कारण की मी शूज नाही घेऊन आली आहे प्रॉपर. बघा इकडे हे सगळं कळकट आहे, मेस्काट. इट्स लाईक फुल साईज ग्रोन बांबू. छोटा बांबू जो आपण घरात लावतो ना, त्याचं बिगर व्हर्जन आहे, आउटग्रोन व्हर्जन बेसिकली. तसं आहे. आणि हा समोर डोंगर आहे. इकडे ह्या साईडला आहे ना, मी जाऊ शकते का इकडे? ह्या साईडला इकडे ना, इकडे वजराईचा धबधबा आहे कुठेतरी ह्या बाजूला.
इकडे इकडे दिस साईड आता दिसत नाहीये तो. इकडे वज्राईचा धबधबा आहे. You can go here and then show that Huh. धबधबा. इकडे एक दिसतोय धबधबा छोटासा. Zoom. झूम करावं लागेल. दिसला हा बघा. बोटच नाही दिसत. इथे आहे हा धबधबा जर तुम्हाला दिसत असेल तर. ही समोरची पहाडी आहे आमच्या, जी नदीच्या त्या पलीकडे आहे ना, त्या बॅक वॉटरच्या, नॉट नदी, बॅक वॉटरच्या पलीकडची ती ही पहाडी आहे. आणि हे जे अख्खं हे घरं दिसत आहेत हे गाव आहे. हे इकडे शेवटचं घर आहे. हे जे दिसतंय ना ते शेवटचं घर आहे. आणि हे इकडे आमची घर आहेत काही. इकडे ना, इकडे बघा, इकडे इकडे खाली आमची शेती आहेत. आता आम्ही नाही जाणार आहोत तिकडे, त्याच्या पण भात लावलेत, तर आम्ही काय जायचा आमचा विचार नाही. का जाऊया खाली? जाऊया. चला जाऊया, तुम्हाला दाखवते, मी तिथे जाऊन दाखवते. हे आहे आमचं भाताचं शेत. हे एक आहे, याच्या खालचं पण आमचंच आहे. हे बघा, मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं ते मोठे मोठे शेत नाही आहे, असे छोटे छोटे तुकडे आहेत इकडे. इथून हे आमच्या घरापासून जवळ आहेत दोन्ही पण. हे बघा कशी लावलेत बघा, लावणी बघा कशी झाली आहे भाताची, एक स्ट्रेट लाईन मध्ये. आणि हे जेव्हा ते लावतात ना ते बघायला खूप मजा येते. असा धागा पकडतात, एंड टू एंड धागा लावतात आणि मग त्या धाग्याच्या सपोर्टने स्ट्रेट लाईन मध्ये लावतात. आता आपण तिकडून व्ह्यू बघूया. आता झाडापाशी जातो. खुर्ची ठेवली आहे तिथे बसायला. खूप डिफिकल्ट आहे, मी तुम्हाला रस्ता दाखवते आम्ही कशी आलोय ते. हे बघा, या रस्त्याने आम्ही असं चालत आलो इथून, दगडाच्या बांधावरून. बांध म्हणतात आमच्याकडे याला. आणि ही इकडे नारळाची झाडं वगैरे ती पण आमचीच आहे. नारळाची झाड आपली, नारळाची झाडं आमची. आंब्याचं झाड आहे, फणसाचं झाड आहे, लिंबूचं झाड आहे, बरंच काय काय आहे तिथं त्या बाजूला. आणि बघा हे खालचं एक शेत आहे आमचं. हे थोडं मोठं आहे खाली असल्यामुळे, पण जी अशी घराजवळ येतात ना रस्त्याने लागून लागून ती छोटी आहेत शेत. आणि हे बघा, हे गाव आमचं इकडे राहिलं वरती. तिथून आम्ही खाली आलो तर हे पहिलं शेत आमची आहेत. ही हे रानडुकरं, गवे सगळं काही येतं. इकडे इकडे काहीच नाही, इकडे काहीच नाही. ती पण शेती तिकडे लावली नाही आहेत ना, ते असंच आहे ना गवत. हेच स्टार्टिंग आहे ना. हे आहे ते खाली आहे, ते लावलेलं आहे. तिथे पुन्हा जंगल आहे, तिथे काय लावलेलं नाही, तिथे लावलेलं आहे पुढे. आणि हे बघा इकडे कुठेतरी ना, इकडे इकडे वज्राईचा धबधबा आहे आतल्या साईडला. अजून आता असा. इकडे हे दोन डोंगर आहेत ना, त्या त्या बदल्या गॅप मध्ये तिथे आहे तो. असं इकडून रस्ता आहे जायला. फेन्सिंग पण लावलेलं त्यांनी आता तिथे. पूर्ण खाली नदी आहे. अच्छा, हा, ह्याच्या खाली नदी आहे, शेतांच्या खाली नदी, त्यामुळे तुम्हाला बघा पाण्याचा आवाज येत असेल हलका हलका. आणि हे इकडे त्यांनी बांबूचं तसं हे करून टाकलंय, फेन्सिंग करून टाकलंय, कारण की हे गवे वगैरे, रानडुकरं, मोर हे सगळे येतात आणि पिकांचं नुकसान करतं. असं आहे व्ह्यू. असं आहे आमचं गाव आणि आमची छोटी छोटी भाताची शेती इथली. सो वी आर बॅक ऑन आवर वे टू पुणे. आत्ता वाजलेले आहेत 5, 5:15 झालेत आणि आम्ही आता निघतो इथून. आणि असं आहे सुंदर दृश्य निघायच्या वेळेस. एकदा वायपर फिरव ना. नाव द व्ह्यू इज क्लिअर. सो आता काही वेगळं नाही, आम्ही ज्या रस्त्याने आलेलो ना त्याच रस्त्याने घरी जाणार आहोत. सो वेगळं असं काही दाखवण्यासारखं तरी नाही आहे. जर आम्ही तो टेक आहे ना आमचा, जर तिथे पोचल्यावर ऊन असेल ना तर मे बी मी तुम्हाला तिथून व्ह्यू दाखवेन. सो हा आहे आमचा टेक. ऊन तर नाही आहे बट स्टील छान दिसतो. त्या बाजूला ऊन गेलंय आता, तिकडे वेस्ट आहे ना, तिकडे ऊन गेलंय ते.
साईडला. आणि आमच्या मागे इकडे पहाड असल्यामुळे ना तर ते ब्लॉक झालं आहे आता. 5:30 व्हायला आले ना, कारण कसा हा टेक आहे आमचा सुंदर असा. इकडे सगळ्यांनी बकऱ्या आणल्यात. ते मेजॉरिटी ऑफ द लोकांकडे ना बकऱ्या आहेत. तसं माझ्या गावाकडे म्हणजे माझ्या पप्पांच्या गावी हे असतं, बैल, गाया, म्हशी हे जास्त मिळतात. इकडे बकऱ्या आहेत जास्त करून. गाया पण आहेत पण सिलेक्टेड आहेत इथे. दिसत सगळं तिथे गाया आहेत. तेव्हा तिकडे ऊन आलंय तर कसं छान दिसतंय. मस्त वारं आहे. आता आम्ही इथे थोडंसं फोटोशूट करू. असं सरळ पाण्यापर्यंत जाता येतं. हा रस्ता जो दिसतो ना पाण्यापर्यंत, गाड्या पण जातात तिथे खाली. आम्ही काही असं ॲडव्हेंचर करणार नाही बिकॉज हे आमचं गाव आहे. हे आहे आमचं मिनी उटी. वाटतंय ना मिनी उटीचं. ते सगळे निलगिरीचे झाड आहेत. पलीकडे जे तुम्हाला दिसत आहेत ना नदीच्या पलीकडे, ती सगळी निलगिरीची झाड आहेत. असं हे सुंदर ऊन पडलेलं आहे इथे. आता ढग आलेत बघ. निघतोय आम्ही आता या टेकावरून. आणि हे आमचं गाव आहे सुंदर असं. आणि हा आमच्या गावाचा टेक. सो वी आर गोईंग बॅक टू पुणे. आता मी पुढे ब्लॉग नाही करणार कारण की तोच रस्ता आहे जो आम्ही आलेला. तो शेड्स त्याचे वेगळे आहेत आता संध्याकाळच्या वेळेस. बट आता किती वेळा दाखवणार ना, व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. सो गोईंग नाव. सुंदर गावाला बाय बाय. हे गाव, हे गेट दिसतंय इकडे, हे आमच्या गावाचं गेट आहे.